नमस्कार मंडळी. निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून जितेंद्र भावे सर जे काही लोकांची समाजसेवा करतात, लोकजागृती करतात, लोकांचे कामं करून देतात आणि जे काही शासकीय अधिकारी किंवा शासकीय कर्मचारी आहेत, जे काही कामचुकार लोक आहेत, जे काही लोकांचं गोरगरिबांचं काम टाळतात, एखाद्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर एखाद्या शेतकऱ्याचा असो, एखाद्या मोलमजूर करणाऱ्या लोकांचा असो, मग ते पोलीस खातं असो किंवा इतर महसूल खातं असो किंवा महाराष्ट्रामध्ये सर्वच जे काही डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटमध्ये कामं होत नाहीत. कारण तिथं काही ठिकाणी लाच दिल्याशिवाय काम होत नाही आणि गोरगरिबांचं तर बिलकुल तिथं केअरच केली जात नाही. त्यांना तासन-तास तिथं बसून ठेवलं जातं, उद्या बोलवलं जातं. असं उद्या करत जे कोणाकोणाचे 6-6 महिने जातात. माणूस शेवटी वैतागून ते काम सोडून देतो. मग मला एक प्रश्न विचारायचा आहे, जर समजा आम्ही व्यवसाय करतो, आम्ही आमच्या व्यवसायाच्या कमाईतून तुम्हाला टॅक्स भरतो सरकारला आणि त्या टॅक्समधून तुमचा पगार होत असेल आणि तुम्ही जर आमचीच कामं करत नसाल तर मग तुम्ही नुसतं खुर्च्या उभवायला कशाला बसलात? त्या खुर्च्या सोडून तुमच्यापेक्षा उच्च शिक्षित लोक आमच्याकडे आहेत, जे मुलं आहेत ना, भरपूर शिकलेले मुलं आहेत. आम्ही त्या मुलांना तिथं त्या खुर्च्यावर बसू आणि त्यांच्याकडून व्यवस्थित अगदी भ्रष्टाचार मुक्त असं काम करून घेऊ. तर मला असं जितेंद्र भावे सरांना सांगायचं आहे, खरोखरच सर तुम्हाला सल्यूट आहे. कारण तुम्ही जे काम करताय ना ते आता लोकाला पटलेलं आहे आणि त्याच कामाची लोकाला गरज आहे. तुमच्यासारखे पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये असे कार्यकर्ते तयार झाले पाहिजे जेणेकरून जनतेच्या हिताचं काम झालं पाहिजे. कारण आम्ही जेव्हा तुमचे सर व्हिडिओ पाहतो ना सर, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये जात आहे तर तो ऑफिसर तुमच्यावर ते अगोदर आरेरावी करायला बघतो. पण ज्यावेळेस त्याला तुम्ही समजावून सांगता की बाबा रे, तू आमच्या टॅक्सच्या पैशामधून तुझा पगार होते, तू आमचा नोकर आहे, तू नोकर असून तूच मालकाला जर डोळे वटारत असशील तर ते बरोबर नाही तुझं वागणं. मग त्यावेळेस त्या अधिकाऱ्याला कळते की अरे हां, हे सर जे बोलतात ते बरोबर आहे, आपण खरोखरच जनतेचे नोकर आहोत. आणि ते काही वेळेकरता त्यांना विसर पडतो आणि ते जसं काही नोकरासारखं आपण पाहून गेलं. तर असं न होता जितेंद्र भावे सर तुम्ही असंच खरोखरच असे अनंत कार्यकर्ते तयार करा जेणेकरून हे सर्वच शासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी किंवा इतर जे काही डिपार्टमेंटचे लोक आहेत ते सुद्धा सरळ होतील. आणि प्रत्येकावर शेवटी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान जे लिहिलं त्या संविधानामध्ये प्रत्येकाला अधिकार सारखा आहे. कारण इथं जनता तुमची मालक आहे, तुम्ही आमचे नोकर आहात आणि जे काही तुम्हाला त्या खुर्चीप्रमाणे काम नेमून दिलेलं आहे ते काम तुम्ही इमानीतभर केलं पाहिजे. भले आजचं उद्या होईल पण ते काम तुम्ही प्रत्येक नागरिक, मग तो फुटपाथवरला भिकारी असो किंवा मग उच्च बंगल्यात राहणारा एखादा मोठा श्रीमंत असो तर त्याच कॅटेगरीमध्ये काम केलं पाहिजे. म्हणून मला वाटतं हे सरांचे जे काही व्हिडिओ पाहतो ते व्हिडिओ अतिशय खरोखरच एक जनजागरणाचे व्हिडिओ आहेत. ते खरोखर लोकांना पटतं आणि ते व्हिडिओ पाहिल्यानंतर खरोखरच सगळ्याला आपला अधिकार काय आहे हे कळतं. नाहीतर मग साहेब काम करणं गेलं तर आपण निघून येतो, आपण हेलपाटे मारून दमून शेवटी आपण ते काम सोडून देतो. का? आम्ही ह्या देशाचे नागरिक नाही आहेत का? तर अशा प्रकारे जे सरची टीम काम करत त्यांना खरोखर आमच्या सर्वांच्या शुभेच्छा. आणि सर असंच आपले कार्यकर्ते पूर्ण महाराष्ट्रामध्येच नाहीत तर देशामध्ये झाले पाहिजे. आणि आपलं काम अतिशय उत्कृष्ट आहे. तुमच्या कामाला आम्हाला सर्वसामान्य नागरिकांच्या शुभेच्छा. जर सर मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे, तुम्ही नाशिक, पुणे, मुंबई, कोल्हापूर या ठिकाणी काम करताय, जर कुठं झाली भेट तर देव भेटला असं समजेन आणि तुम्हाला शुभेच्छा देईन. नमस्कार.